कसं केलं मला आपल्या समोर तुम्हाला मला तुम्हाला घेऊन द्यायचं घरातलं सामान पैसे काय सांगावे बाबू तसं मला नाही काय होतं एरोप्लेन पण जाऊन आली तुला कसं अगदी तर जाऊन खाली सगळ्यांना पैसे दिले तुला किती सांगितलं अरे पहिले मला तर जाऊन दे मीच गेलो नाही अजून अरे तुम्ही तर पहिले म्हणले मग नंतर नाही तुम्हाला अजितच्या पप्पांकडे किती पैसे होते मग तेव्हा ते एवढं क्रेज नव्हतं ना आता आहे क्रेज म्हणजे आमच्या वडिलांनी पण दुसऱ्यांच्या मुलं जायचे आमच्या वडिलांकडे आमच्या पप्पांनी तर साधं आम्हाला गावाला पण जायचं नेलं नाही काय करायचं कोणाच्या कोणत्याच गावाला काय करणार तुला तरी मामाचं गाव तुझं तर मामा कल्याणच राहायचं किती चांगलं म्हणजे कधी पण जा नाही माझ्या मामाकडे तुला माहिती आहे ना तरी मामा तरी विचारतात का आमच्या मामा तर कधी आम्हाला शाळांची चॉकलेट सुद्धा नाही खवलायचे इतके भिकारी 4 आण्याची 4 रुपयाची म्हणजे 25 पैशाची चॉकलेट यायची ती सुद्धा कधीच नाही द्यायची त्याला 4 आणा बोलतात तुम्हाला तर गिफ्ट वगैरे देत हरीश मामा आम्हाला तर काहीच नाही द्यायचं म्हणून आम्हाला तर इतके मागवायचे आम्हाला म्हणायचे तुमच्याकडे पैसे नाही ना पण एखादी गोष्ट नाही ना ती मागोच लागते आपल्याला आम्हाला ते माझी दुसरी होती ना तुला राबवणार मग तुम्ही पहिले असं का करायचं नाही केलं त्यांनी खूप बाय दिस इज नॉट राईट ते तसेच करायचे आम्हाला तसंच वागवायचं मग तुम्ही इव्हेंट्स असं केलं काय मामा पण कम से कम घरात तर तुम्हाला घरात पण नाही घरात पण बोलले मी सोचले आम्ही पेन लागले ते सोचले खाली बसून द्यायची एवढं असं कर बापरे तेव्हा त्या काळात खूप खेडे पण होते त्या काळात कोण आजी तुमची मम्मीची मम्मी आणि पप्पा मम्मीची मम्मी आणि मम्मीची मम्मी तिथे तुला खूप प्यार करायची नाही माझ्या पप्पांची मम्मी कोण होती मी एक कानाखाली दिलंच कानाखाली मंदाची रडवलं आलं असेल ना पण ते काही पण हो तिला पहिल्यापासून तसंच वागायचे मामांचं लग्न होतं ना आमचा मेकअप नाही आलं विचारांसारखं
त्याच्यानंतर ते संध्याकाळचं जेवणाचं आणि छोटे छोटे होते त्याच्यापेक्षा पण खूप छोटे म्हणजे तुझ्याकडे एकदम छोटी होती आणि तिथल्या आईच्या दोन पैसे त्या दोनमध्ये ना त्यांनी सकाळचं लग्नाचं जेवण झालं संध्याकाळचं जेवण वगैरे होतं म्हणजे लग्न तिकडे जेवण नव्हतं. नाही आम्ही दुसऱ्याला होतो आणि रात्रीची ट्रेन त्यामुळे बुक केलं. मग तुम्ही घरी जाऊन खाल्लं का? नाही पप्पांनी असं वरून कचोरी वगैरे घेऊन गेले आणि गाडी पण लेट झाली होती 2-3 तास त्यासाठी ते राधा मावशी नाही राधा मावशी तिच्या घरी गेली होती त्याने सुट्टी घेतली आम्ही तर खाल्लं. त्यांनी पण नाही येते. एवढं काय मग तुम्ही लिव्हिंग घ्यायला पाहिजे आणि होतं. लग्नात पण बघितलं ना त्याचे भांडे वगैरे किती खराब दिले मला ताईला आणि तिला लक्ष्मी ताईला माझ्या मावशीच्या मुलीला गोल्ड